काही गोष्टी ना वाऱ्यासारख्या पसरतात आणि बघता बघता संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतात. गेल्या आठवड्यात असंच काहीसं झालं. एक खासगी व्हिडिओ जो कुठल्या सिनेमा हॉलमध्ये किंवा OTTवर नव्हता, तो शोधायला अख्खा देश लागला होता. गुगलवर एकच गोष्ट ट्रेंड करत होती, 19 मिनिटांचा व्हिडिओ लिंक. जणू काही एका अदृश्य व्हिडिओने सगळ्यांना वेडच लावलं होतं. तर मग प्रश्न हा आहे की या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय होतं? चला या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. कारण हा शोध जितका साधा दिसतोय ना, त्यामागे आपल्या डिजिटल आयुष्याशी जोडलेलं एक खूप मोठं आणि धोकादायक वास्तव दडलेलं आहे. ही गोष्ट फक्त एका व्हायरल क्लिपपुरती मर्यादित नाहीये. ही कहाणी आहे त्या धोक्याची जो आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये, आपल्या डिजिटल आयुष्यात लपलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. चला आधी या डिजिटल वादळाच्या केंद्रस्थानी असलेल्या लोकांबद्दल जाणून घेऊया. कारण या फक्त बातम्या नाहीत, तर खऱ्या माणसांच्या, आपल्यासारख्याच लोकांच्या कथा आहेत. तर हे आहेत शफिक SK आणि सोनाली. शफिक बंगालमधला एक यूट्यूब क्रिएटर आहे जो गावाकडच्या कॉमेडी स्केचसाठी ओळखला जातो. आणि दुसरीकडे आहे सोनाली, एक कलाकार जी इंस्टाग्रामवर फॅशन आणि डान्स व्हिडिओज पोस्ट करते. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी लोकांच्या मनोरंजनासाठी असंख्य व्हिडिओ बनवले होते. पण एक रेकॉर्डिंग असं होतं जे कधीच जगासमोर यायला नको होतं, त्यांचं खासगी आयुष्य. आणि नेमकं तेच झालं. तोच 19 मिनिटांचा व्हिडिओ लीक झाला आणि इंटरनेटवर, विशेषतः प्रौढ वेबसाईट्सवर वाऱ्याच्या वेगाने पसरला. विचार करा, या एका घटनेचा सोनालीच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असेल. हे तिचेच शब्द आहेत. तिचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं. घराबाहेर पडणंही तिच्यासाठी एक मोठं आव्हान बनलं. आणि यामागचा कारण तर आणखीनच धक्कादायक आहे. सोनालीचा आरोप आहे की हा विश्वासघात तिच्याच एका मित्राने केला, ज्याच्यावर तिचा भावासारखा विश्वास होता. तिचे फोन आणि पासवर्ड त्याच्याकडे होते आणि याच गोष्टीचा फायदा उचलून त्याने त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. किती भयानक आहे हे. आता या एका घटनेच्या पलीकडे पाहूया, कारण ही फक्त एक घटना नाही, हे एका मोठ्या राष्ट्रीय संकटाचं प्रतीक आहे. सरकारी आकडेवारी म्हणजे NCRBच्या डेटानुसार फक्त 2023च्या एका वर्षात रिव्हेंज पॉर्न आणि व्हिडिओ लीकचे 10,000हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त ती प्रकरणे आहेत जी पोलिसांपर्यंत पोचली. यामागचा खरा आकडा कितीतरी पटीने मोठा असू शकतो. आणि याची किंमत कधीकधी लोकांना आपला जीव देऊन चुकवावी लागते. 2019 ते 2023 या काळात अशाच MMS लीकमुळे 50हून अधिक लोकांनी आपलं आयुष्य संपवलं. हे फक्त आकडे नाहीत, हे बळी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा हा आकडा तर अक्षरशः हादरवून टाकणारा आहे. जगभरात जेवढ्या महिला आत्महत्या करतात, त्यापैकी 36% आत्महत्या एकट्या भारतात होतात. आणि यात सोशल मीडियाचा दबाव हे एक खूप मोठं आणि दिवसेंदिवस वाढणारं कारण बनत आहे. म्हणून महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा असा एखादा व्हिडिओ पाहिला जातो किंवा शेअर केला जातो, तेव्हा नकळतपणे आपणही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या गुन्ह्यात भागीदार बनत असतो. एका क्लिकने आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आता थोडं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या संकटाला खतपाणी घालणाऱ्या आपल्या सामाजिक वर्तनावर एक नजर टाकूया. आपण असं का करतो? हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात डोकावून मनोरंजन मिळवणं हे कितपत योग्य आहे? हे खरंच एक निरुपद्रवी गंमत आहे का? 2024च्या प्यू रिसर्चच्या एका अभ्यासात एक धक्कादायक सत्य समोर आलंय. आपल्या देशातील 55% तरुण अशा लीक झालेल्या सामग्रीला फक्त एक निरुपद्रवी गंमत समजतात. म्हणजे निम्म्याहून अधिक तरुण पिढीला यामागचा धोका आणि गांभीर्य कळतच नाहीये. याचं एक साधं उदाहरण म्हणजे बिग बॉस सारख्या रियालिटी शोची लोकप्रियता. दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात त्यांच्या भांडणांमध्ये डोकावून पाहण्यात आपल्याला एक प्रकारचं मनोरंजन मिळतं. यालाच वॉयरिझम म्हणतात. आणि हीच वृत्ती अशा लीक व्हिडिओंच्या मागणीला खतपाणी घालते. आणि ही समस्या काही आजची नाही. 2004 मध्ये DPS MMS प्रकरणाने देशाला हादरवून सोडलं होतं. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओज लीक झाले. आणि आता तर AI डीपफेक्समुळे कोणाचाही चेहरा वापरून बनावट व्हिडिओ बनवणं इतकं सोपं झालंय की धोका कैक पटींनी वाढलाय. तंत्रज्ञान बदललं, पण लोकांची मानसिकता मात्र तिथेच राहिली. मग प्रश्न असा येतो की कायदे अस्तित्वात असूनही पीडितांना न्याय का मिळत नाही? आपली व्यवस्था कुठे कमी पडतीये? चला हे समजून घेऊया. बघा, कायदे आहेत, पण न्यायाचा मार्ग खूपच खडतर आहे.
गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण 20%पेक्षाही कमी आहे. पुरावे गोळा करण्याची जबाबदारी, वकिलाचा खर्च आणि ह्या सगळ्या मानसिक त्रासाचा भार पीडितेवरच येतो. यामुळेच अनेक जण न्यायाच्या लढाईत उतरण्याचं धाडसच करत नाहीत. पण या अंधारातही आशेचा किरण आहे. या समस्येवर उपाय शक्य आहेत. चला आता यावर लक्ष केंद्रित करूया की आपण हे डिजिटल जग पुन्हा एकदा सुरक्षित कसं बनवू शकतो. ही एक बहुस्तरीय लढाई आहे. याची सुरुवात शाळांमधून डिजिटल साक्षरतेचे धडे देण्यापासून झाली पाहिजे. सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत. समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखली पाहिजे. सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम, जर असा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो तुमच्या समोर आला तर त्याला पुढे न पाठवता रिपोर्ट करा. फक्त इतकं जरी केलं ना तरी खूप मोठा बदल घडू शकतो. आणि म्हणून हा प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी आहे. पुढच्या वेळी जेव्हा असा एखादा व्हायरल व्हिडिओ आपल्यासमोर येईल तेव्हा निवड आपल्या हातात असेल. शेअर करून गुन्ह्याचा भाग बनायचा की रिपोर्ट करून त्याला थांबवायचं. या गंभीर विषयावर आपल्याला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.